मित्रांनो, महिलांना संसदेत 33% आरक्षण मिळणार म्हणून देशात मोठा जल्लोष झाला. नारी शक्तीच्या नावाखाली मोठे इव्हेंट झाले. पण हे विधेयक खरोखरच महिलांच्या हिताचे की यामागे भारतीय जनता पक्षाचा एखादा मोठा राजकीय डाव दडलेला आहे? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी द इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिलेला तो लेख वाचला तर तुम्हाला धक्का बसेल. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण उघड करणार आहोत की महिला आरक्षणाच्या नावाखाली नेमकं काय शिजतंय. चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी. तर मंडळी, पहिला आणि महत्वाचा प्रश्न, जर सरकारला महिलांना खरंच आरक्षण द्यायचं होतं तर ते 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून का लागू झालं नाही, हा प्रश्नचिन्हच आहे. सुहास पळशीकर म्हणतात, सरकार जर गंभीर असतं तर 2024लाच महिलांना 33% जागा मिळाल्या असत्या. पण सरकारने याला दोन अटी जोडल्या. एक म्हणजे जनगणना आणि दुसरी म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना. आता विचार करा मंडळी, जनगणना कधी होणार आणि पुनर्रचना कधी पूर्ण होणार? म्हणजेच हे आरक्षण प्रत्यक्षात 2029 किंवा 2034 पर्यंत रखडण्याची शक्यता आहे. मग हा फक्त 2024च्या निवडणुकीसाठी टाकलेला चुनावी जुमला तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. पळशीकर यांनी एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला. जर आज आहे त्या जागांवर 33% आरक्षण दिलं तर विद्यमान पुरुष खासदारांची तिकीट कापली गेली असती. भाजपला आपल्या पुरुष नेत्याला नाराज करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, जागांच्या संख्या वाढण्याचा खाट घातला. महिलांना जागा तर द्यायच्या, पण पुरुषांच्या जागा कमी न करता. हा केवळ महिलांचा सन्मान नाही, तर सत्तेत बसलेल्या पुरुषांचे स्थान वाचवण्याचा प्रयत्न आहे. हे लोकशाहीसाठी किती घातक आहे याचा विचार आपण केला आहे का? मित्रांनो, आता सर्वात गंभीर मुद्द्याकडे वळूया. मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे लोकसंख्येनुसार जागा ठरवणे. दक्षिण भारतातील राज्यांची अर्थातच उदाहरण म्हणजे घ्यायचं झालं तर तमिळनाडू असो, केरळ असो, लोकसंख्या नियंत्रणामध्ये आणली आहे. तर उत्तर भारतीय राज्यामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. आता जर पुनर्रचना झाली तर उत्तर भारताच्या अर्थात हिंदी पट्ट्यामध्ये जागा प्रचंड वाढतील आणि दक्षिण भारताचे संसदेचं महत्व कमी होईल. भाजपला माहिती आहे की त्यांची ताकद उत्तर भारतात जास्त आहे. महिला आरक्षणाचा आड भाजपला उत्तर भारताचे सर्वस्व वाढवायचं आहे का? सुहास पळशीकर विचारतात, महिला आरक्षणाच्या नावाखाली 50 वर्षापासून जैसे ते स्थिरचा करार मोडीत काढण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना, असे अनेक त्यांना प्रश्न उपस्थित केलेले आहेत. भारताची रचना संघराज्य आहे, जिथं राज्यांना महत्व असतं, पण भाजपची विचारधारा एकात्म राष्ट्रवादाची आहे. त्यांनी राज्याचे अधिकार कमी करून सर्व सत्ता दिल्लीत म्हणजेच केंद्रात एकवटलेली आहे. पळशीकर म्हणतात, डबल इंजिन सरकारचा नारा केवळ विकासासाठी नाही तर राज्यांची स्वायत्ता संपवण्यासाठी आहे. महिला आरक्षणाच्या भावनिक मुद्द्याखाली ते राजकीय केंद्रीकरण लपवले जात आहे. हा हुकुमशाहीकडे जाणारा रस्ता तर नाही ना, असे त्यांना अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ज्या प्रकारे पळशीकर यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या खरंच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आता काही साधे प्रश्न आहेत. जर हे विधेयक महिला न्यायासाठी होते तर इतके दिवस का थांबले? ओबीसी महिलाच्या आरक्षणाचा उल्लेख यात का नाही? आणि दक्षिण भारतीय राज्यांचा विश्वास न घेता हा निर्णय का लादला जात आहे? सुहास पळशीकर यांच्या मते, जेव्हा एखादा चांगला निर्णय महिला आरक्षण चुकीच्या हेतूने पुढे ढकलला जातो तेव्हा तो निर्णय पवित्र नाही, तर तो मूळ वाईट हेतू उघडा पाडतो, असं देखील त्यांचं म्हणणं आलेलं आहे. राजकारण हे बुद्धिबळाच्या खेळासारखे असते, जिथे समोर दिसणारी चाल ही खरी चाल नसते. महिला आरक्षण ही एक ढाल आहे, ज्या मागे सत्ता केंद्रीकरण आणि हिंदी पट्ट्याचे वर्चस्व हा खरा तलवारीचा वार दाटला आहे. तुम्हाला काय वाटतं मंडळी, हे विधेयक खरंच महिलांना सक्षम करेल की फक्त एक राजकीय सापळा आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.